जगात सर्वात चिरकाल आणि शाश्वत टिकणारी गोष्ट म्हणजे आईचं प्रेम. फक्त आईच तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बाळावर प्रेम करणं सोडत नाही. याचा प्रत्यय या कथेमधून तुम्हाला नक्की येईल. पूर्वी आमच्या चाळीत एक बाई राहायची. लग्नानंतर अनेक वर्षांनी तिला दिवस राहिले. तिला मुलगी झाली. पण मुलगी जन्मल्याच्या अवघ्या महिनाभरातच तिचा मृत्यू झाला. आई होण्याची तिची आस पूर्ण झाली. पण त्या आनंदाचा क्षणही तिला उपभोगता आला नाही. बाळात तिचा जीव अडकला होता. तेव्हापासून चाळीतल्या लोकांना एक स्त्री बाळाच्या घरासमोर नेहमी उभी दिसायची. अवसेला तर हमखास दिसायची. मुके सोडलेले केस, हातभर काचेचा सुडा आणि चेहऱ्यावर मैताशी पांढुरकी अवकाळा. दिवसा घरात कोणीही नसताना बाळाचा पाळणा आपसुकच हलायचा. खोलीतून काचेच्या बांगड्यांचा आवाज यायचा. हळूहळू ही गोष्ट लोकांच्याही ध्यानात आली. रात्रीच्या वेळी लोकांना ती वाट टाळायला सुरुवात केली. अपरात्री दारूच्या नशेत येणारे बेवडे देखील वाट वाकडी करून जायचे. तिने आतापर्यंत कोणाला त्रास दिला नव्हता, तरी लोकांच्या मनात एक प्रकारची दहशत मात्र होती. तिची सावली दाराच्या उंबरठ्यावर स्थिर उभी असायची. जणू आत पाऊल टाकायला तिला काही अदृश्य बंधन रोखून धरत होतं. आईच्या जाण्याने त्या छोट्या बाळाच्या संगोपनाचा प्रश्न उभा राहिला. लोक मदत करायचे, पण आईची उणीव कुठून भरून निघणार? बापाने अखेरीस दुसरं लग्न केलं. नव्या आईच्या आगमनानंतर त्या दिवंगत आईचं येणं कमी झालं. जणू ती निश्चिंत झाली असावी की आता तिच्या लेकराची काळजी घेणारं कोणीतरी आलं. कारण तिचं वरचेवर बाळाला पाहायला येणं कमी झालं. कालांतराने त्या छोट्या बाळाला भावंड आली, पण तिची दुसरी आई नेहमीच तिचा दुस्वास करायची. काळ सरला. रत्ना मोठी झाली. आई वेगळी पोर म्हणजे जीवाला घोर. पोरगी लवकरात लवकर उजवून टाकायला हवी, म्हणजे हाताबाहेर जात नाही. लोकांचे अनावश्यक सल्ले दुसऱ्या आईच्या कानी येऊ लागले. पण रत्नाला आपली मर्यादा माहीत होती. शेवटी एक बस्तान बसवलेला पुरुष बघून तिचं लग्न लावून दिलं. लग्न लागलं. दुसरी आई सर्व कामं तिच्या एकटीवर पडणार म्हणून हमसून हमसून रडत होती. रत्ना सासरी आली आणि तेव्हापासून तिच्या दिवंगत आईचं त्यांच्या घरासमोर दिसणं बंद झालं, ते कायमचं. इकडे रत्नाला सर्व लोक छळू लागले. नवरा तसा बरा होता, पण दारू प्यायचा. घरी आल्यावर तिला मारहाण करायचा. लग्न करून देखील पोराला सुख नाही म्हणून त्याची म्हातारी आई देखील हिलाच दोष द्यायची. एका रात्री तो पुन्हा दारू पिऊन घरी आला. आज घरात सामसूम होती. रत्नाने कुठल्याच कामाला हात लावला नव्हता, म्हणून सासूही कावली होती. बेवडा नवरा आईचा राग तिच्यावर काढायचा म्हणून तिला शोधत होता. काळोखात ती एकटीच बेडवर शांत बसलेली, केस मोकळे सोडलेले. पदर अस्ताव्यस्त होता. तो डुलत डुलत जवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. तेवढ्यात तिने गरकन मान फिरवली. बेडवर बसलेली ती रत्ना नव्हतीच, तर तिची दिवंगत आई होती. तेच निस्तेज डोळे, तीच पांढुरकी कांती त्या अंधारात विचित्र दिसत होती. तिला पाहून त्याच्या छातीत धस्स झालं. पाय जमिनीला थिजले. दुसऱ्या क्षणी तिथे रत्ना बसलेली दिसली. तेव्हापासून त्याने दारू सोडली, ती कायमची. पोरगं सुधारलं हे पाहून सासूही खुश झाली, पण त्यामागचं खरं कारण अजूनही तिला माहीत नव्हतं. रत्नाला आता सासरी चांगली वागणूक मिळू लागली. आता रत्नाची दिवंगत आई दर अमावास्येला तिच्या सासरच्या घरासमोर दिसते, पण फक्त तिच्या नवऱ्याला. व्हिडिओ संपवण्याआधी एक शेवटची पण महत्त्वाची गोष्ट. आळशीपणा करू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंटची मला उत्सुकता आहे आणि तुमचा अभिप्राय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. धन्यवाद.